नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम मराठी विषय बालभारती, आपला बालभारती विषय. आणि या मराठी विषयातलं दुसरा धडा आपण या मराठीमधला आपण पाहणार आहोत. पुस्तक माझा गुरु. तर संदीप खरे हे या लेखाचे लेखक आहेत, पाठाचे लेखक आहेत. तर आपण समजून घेऊयात. पहिली गोष्ट, आपण जे लेखक आहेत त्यांच्या संदर्भात जरा काही महत्त्वाचे मुद्दे इथं आपल्याला दिलेले आहेत, ते आपण समजून घेऊयात. लेखकांचा परिचय. संदीप खरे यांचा जन्म 1973 मध्ये झाला होता. ते प्रसिद्ध कवी आहेत, गीतकार आहेत, म्हणजे चित्रपटामध्ये त्यांनी अनेक गाणी लिहिलेली आहेत. मौनाची भाषांतरे, नेणिवेची अक्षरे, कधी हे कधी ते, तुझ्यावरच्या कविता, अग्गोबाई ढग्गोबाई. तुम्ही ऐकलं असेल गाणं, अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई ऐकलं असेल. मी अन माझा आवाज, हे काव्यसंग्रह जे आहेत त्यांचे प्रसिद्ध आहेत. स्वरचित कवितांचे अनेक म्युझिक अल्बम्स लोकप्रिय आहेत. जसं आयुष्यावर बोलू काही हा एक म्युझिक अल्बम आहे, अतिशय सुंदर आहे. किंवा इतरही अनेक त्यांचे म्युझिक अल्बम्स आहेत. हिंदी व मराठी चित्रपटांसाठी व मालिकांसाठी गीत लेखन त्यांनी केलेलं आहे. शासनाच्या विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. कला आणि सांस्कृतिक योगदानासाठी पुण्यगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. हा पाठ छात्र प्रबोधन जुलै 2017 या मासिकातून घेण्यात आलेला आहे. म्हणजे छात्र प्रबोधन नावाचं एक मासिक आहे, त्या मासिकांमधून 2017चं मासिक आहे, जुलै 2017चं, त्या मासिकातून हा लेख घेण्यात आलेला आहे. प्रस्तुत पाठातून लेखकाने पुस्तकांचे महत्त्व विशद करताना पुस्तकांना गुरुचे स्थान दिलेले आहे. म्हणजे पुस्तकांचं महत्त्व सांगत असताना लेखक म्हणतात की पुस्तक हेच माझ्यासाठी गुरु आहे, कारण गुरु हा ज्ञान देत असतो, त्याचप्रमाणे पुस्तक सुद्धा मला ज्ञान देतं, असं या लेखकांचं मत आहे. पुस्तके ही आपल्या जीवनातील खरे मित्र असतात. पुस्तकांमुळे आपले व्यक्तिमत्व घडते व जीवनाला एक योग्य दिशा मिळते. पुस्तक हे ज्ञानाची खाण आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पुस्तकांचे अनन्यसाधारण महत्त्व या पाठातून विशद केलेले आहे. बघा, आता आपण या पाठाला सुरुवात करूयात. माझी अगदी लहानपणीच पुस्तकांशी मैत्री झाली. म्हणजे लेखकाची बघा, असा एक प्रश्न येऊ शकतो की बाबा लेखकाची मैत्री पुस्तकांशी कधीपासून झाली? तर अगदी लहानपणापासून, म्हणजे शालेय वयापासूनच लेखकाची पुस्तकांशी मैत्री झाली. आई मला खूप पुस्तकं विकत आणून द्यायची. माझा वाचनाचा वेग चांगला असल्यामुळे पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घ्यायला तेव्हा मला खूप आवडायचं. वाढदिवसाला, दिवाळीला कुणी भेटवस्तू देणार असेल तर मला पुस्तक भेट दे, असंच मी सांगायचो. विकत आणलेली पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची, म्हणून मग आईने ग्रंथालय लावले. ग्रंथालयातून आठवड्याला 2 पुस्तकंच मिळायची. पहिल्याच 2-3 दिवसात पुस्तकं वाचून व्हायची. अशा वेळी आई खूप वैतागायची. एकदा तर आईने चक्क रद्दीतून किलोवर पुस्तकं आणली आणि माझ्यासमोर ठेवली. लहानपणीच माझ्यावर पुस्तकांचा असा वर्षाव झाला. म्हणजे पुस्तकं बघा, तो खेळणी विकत घेण्यापेक्षा, आपल्याला खेळणी खूप आवडतात, मला खेळणी पाहिजे असं आपण म्हणतो. परंतु लेखक काय म्हणायचा की मला खेळणी नको, मला पुस्तकं घ्या. वाढदिवसाला किंवा दिवाळीला जर कोणी भेटवस्तू देणार असेल तर त्यांना लेखक सांगायचे की बाबा मला भेटवस्तू म्हणून कुठली वस्तू देऊ नका, तर मला पुस्तकच भेटवस्तू म्हणून द्या. विकत आणलेली पुस्तकं ते पटकन संपवायचे. म्हणजे आज पुस्तक आणलं की 2-3 दिवसात संपायचं वाचून. मग आईने काय केलं, ग्रंथालय लावलं. आणि ग्रंथालयात काय व्हायचं की एका वेळेस 2च पुस्तकं मिळायची आणि ती 2 पुस्तकं सुद्धा पटकन वाचून रिकामा व्हायचा. पहिल्या 2 दिवसातच ती सगळी पुस्तकं वाचून व्हायची. मग आईने एक दिवस काय केलं, आई गेली रद्दीच्या दुकानामध्ये आणि रद्दीच्या दुकानामधून जाऊन किलोने रद्दी आणली आणि त्याच्यासमोर एकदाची ठेवली. आणि अशा प्रकारे लहानपणापासूनच जसा पावसाचा वर्षाव होतो आपल्यावरती, तसाच पुस्तकांचा वर्षाव संदीप खरे यांच्यावरती झाला होता. पुढचा बघा, हळूहळू पुस्तक माझे गुरु बनले. बरं का, लेखकाचे गुरु कोण बनले? पुस्तक बनले, असा एक प्रश्न येऊ शकतो. हे कधी आणि कसं घडलं ते कळलंच नाही. 4थीला असताना मला पहिली कविता सुचली. ती सगळ्यांना खूप आवडली. तेव्हा त्यात मला बक्षीस देखील मिळालं. हळूहळू शब्दांशी दोस्ती झाली व मी कविता लिहू लागलो. कधी एका दिवसात 3 कविता लिहायचो, तर कधी 3 महिन्यातून 1 कविता. पुस्तक आणि कविता यामध्ये माझं मन रमायचं. तर हळूहळू लेखकाची पुस्तकाशी मैत्री झाली आणि लेखक कवी कधी झाला हे त्यालाच कळालं नाही. आणि पहिली कविता त्यांना इयत्ता 4थीला सुचली आणि ती कविता खूप आवडली सर्वांना. सादर केली असेल कुठेतरी कार्यक्रमामध्ये, तेव्हा ती सर्वांना आवडली असेल आणि त्यांना बक्षीस सुद्धा या कवितेच्या माध्यमातून त्यांना मिळालं होतं. ओके. आणि पुढं मग त्यांची शब्दांशी दोस्ती झाली आणि नंतर मग कवी
कविता लिहू लागले. आपले जे लेखक आहेत ते कवी झाले आणि ते कविता लिहू लागले. कधी कधी एका दिवसामध्ये ते 3 कविता लिहायचे, तर कधी कधी 3 महिन्यांतून एक. बघा मित्रांनो, कविता लिहायचा जर विचार केला तर आपण अशा कविता कधी कधी ठरवून नाही लिहित आहेत. काही बरेचसे कवी असे आहेत ते ठरवून सुद्धा लिहितात. जसं की आपल्याकडं म्हणजे बरेचसे असे कवी आहेत. आता आपल्याला जगदीश कपूरकर यांच्यासारखं कवी आहेत, तुम्ही नाव ऐकलं असेल. त्यांचा एक पाठ का कविता आहे आपल्याला जगदीश खेपुडकरांची यावर्षी. तर जगदीश खेपुडकर यांना म्हणजे असं पटकन त्यांना सुचायचं. त्यांना विषय दिला की ते पटकन कविता करायच्या. म्हणजे त्यांना असा वेळ नसायचा. पण बरेचसे कवी आहेत जसे की की ज्यांना कधी-कधी कविता पटकन सुचतात आपल्यासारख्यांना आणि कधी-कधी काय होतं की एखादी कविता पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो किंवा 3 महिने लागतात, कधी-कधी 2 वर्ष, 6 महिने, वर्ष पण जातात एखादी कविता पूर्ण करायला. ओके. तर या ठिकाणी लक्षात घ्या, तसंच आपल्या या कवीच्या बाबतीत असायचं की कधी-कधी 3 कविता लिहायचे, तर कधी 3 महिन्यातून 1 कविता. मला सगळ्या प्रकारच्या पुस्तकांचं वाचन करायला आवडतं. म्हणजे कुठलाही विषय. कसं होतं की आपल्याला गोष्टींची पुस्तकं आवडतात, कोणाला ऐतिहासिक पुस्तकं आवडतात, कोणाला कादंबऱ्या आवडतात, कोणाला कथा आवडतात. परंतु आपले जे लेखक आहेत संदीप खरे यांना कुठल्याही प्रकारचं पुस्तक द्या, ते त्यांना वाचायला आवडायचं. कुठलाही विषय मला वर्ज्य नाही. कवीनं फक्त कविताच वाचाव्यात असं नाही, तर त्याने सामाजिक पुस्तकं, कादंबरी, कथा, आत्मचरित्र, ललित असं सगळ्या प्रकारचं वाचन करावं. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. शब्दांसारखे शब्द हे किती वेगळ्या प्रकारे भाषांमध्ये असू शकतात, बरं का, हे वाचनातून समजतं. तर लक्षात घ्या, म्हणजे आपण ज्यावेळेस वाचतो कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र, जितकं जास्त आपण वाचू, तितके शब्द आपल्या जवळचे होतात. तितके वेगळ्या कधी-कधी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द सुद्धा भेटतात. जसं आपल्याला नवीन मित्र मिळतात, तसे नवीन शब्द सुद्धा मिळतात. आणि या शब्दांची मैत्री होते. एकदा मैत्री झाली, की ते शब्द आपल्याला कुठेही, कशाही प्रकारच्या कवितांमध्ये किंवा एखादा लेख लिहित असताना, एखाद्या निबंधामध्ये ते आपल्याला वापरता येतात. शब्दांसारखे शब्द हे किती वेगवेगळ्या प्रकारे भाषेमध्ये असू शकतात, हे वाचनातून कळतं. म्हणजे शब्द जे आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारे भाषांमध्ये, लिखाणामध्ये वापरले जातात, हे आपल्याला वाचनामधून समजतं. हे वेगवेगळ्या लेखकातून उमजत जातं. आपण सुरुवातीच्या काळात शब्दाला एकाच बाजूने बघत असतो. त्याला आपल्याला चौफेर पाहता आलं पाहिजे. हे आपल्याला तेव्हाच समजतं जेव्हा शब्दांचा लळा लागतो. आपण शब्दावर प्रेम करू लागतो. हे सारं पुस्तकांमुळे साध्य होतं. म्हणजे बघा, सुरुवातीच्या काळामध्ये आपण शब्दाला सुरुवातीच्या काळामध्येच काय म्हणा, की प्रत्येक माणूस आज वाचन कमी झालं. त्याच्यामुळे आपण शब्दांना एकाच बाजूने बघतो. परंतु आपल्याला त्या शब्दाकडं चौफेर, चारही बाजूने, चौफेर म्हणजे 4 बाजूने त्या शब्दांकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे. पण हे आपल्याला केव्हा जमेल? ज्यावेळेस आपण वाचन करू. त्यावेळेस शब्दांशी आपला लळा लागेल, शब्दांवर आपण प्रेम करू आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुस्तकांमुळेच शक्य होतील. पुस्तकांमुळेच शक्य होतील. कारण पुस्तकातूनच आपण वाचतो आणि वाचनामुळे या सगळ्या गोष्टी शक्य आहेत, साध्य होतात. जर पुस्तकं खूप वाचलीत, तर शब्दांचे, भाषेचे वेगवेगळे आयाम आपल्याला कळतील. हे आयाम मला हळू समजायला लागल्यामुळे मी मौनाची भाषांतरे, कधी हे कधी ते, नेणिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता हे कविता संग्रह लिहू शकलो. मग यांचे कविता संग्रह सुद्धा तुम्हाला विचारले जातील एखाद्या प्रश्नांमध्ये, की संदीप खरे यांचे कविता संग्रह मौनाची भाषांतरे, कधी हे कधी ते, नेणिवेचे अक्षरे आणि तुझ्यावरच्या कविता. पुस्तकातून खूप लेखकांशी आणि कवींशी माझी भेट झाली. संत कवी, पंत कवी, तंत कवी. संत कवी म्हणजे संत, संत परंपरा म्हणजे अभंग, ओव्या लिहिणारे आपले कवी. संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत, संत एकनाथ महाराजांपासून संत गाडगे महाराजांपर्यंत, तुकडोजी महाराजांपर्यंत हे संत कवी आहेत. परमार्थ आणि अध्यात्म सांगणारे कवी. पंत कवी म्हणजे त्यांचा संस्कृतचा खूप अभ्यास असतो. संस्कृतावरती त्यांचा खूप अभ्यास असतो. संस्कृतमधून त्यांनी काव्य लिहिलेली आहेत. तंत कवी म्हणजे काय? जे कवी तंतुवाद्यांवर आधारित अशा कविता म्हणजे ज्यांच्या लिहिल्या जातात त्या प्रकारचं एक तंतकवी आपण म्हणू शकतो. यांची ओळख झाली. त्यानंतर अनेक कवींच्या कविता वाचनात आल्या. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कवींच्या कविता लेखकाच्या वाचनामध्ये आल्या, असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि या पुस्तकांचं मी जाणीवपूर्वक वाचन केलं. तेव्हा एकच विषय वेगवेगळ्या साहित्यिकांनी कसा मांडला गेला हे समजलं. साहित्यिक म्हणजे काय मित्रांनो? जे साहित्य लिहितात ते साहित्यिक. साहित्य म्हणजे काय? की बाबा एखादा काव्यसंग्रह असेल, कादंबरी असेल, कथा असेल, पुस्तक लिहिणारे साहित्यिक. ही गोष्ट लक्षात घ्या. पुस्तक लिहिणारे जे आहेत त्यांना आपण म्हणतो साहित्यिक. ओके. तर आता पुढे बघा. पुढचा जर मुद्दा जर आपण या ठिकाणी बघितला, बघा सगळे मुद्दे आपण या ठिकाणी नीट समजून घेऊयात. व्यवस्थित जरा लक्ष द्या. आता इथे बघा, इथे काय म्हणतात की बाबा लेखक असं म्हणतात की
पुस्तकातून खूप लेखकांशी आणि कवींची माझी भेट झाली. पुस्तकातून भेट होणं म्हणजे काय? हा जरा नीट समजून घ्या. पुस्तकातून भेट होणं म्हणजे प्रत्यक्षात ते भेटत नाही. आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस त्यांचे विचार आपण समजून घेऊ. त्यांच्या विचारांशी आपली भेट होत असते. ओके. तर आता हां. पुढे बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं संत कवी म्हणजे काय, पंत कवी म्हणजे काय आणि तंत कवी म्हणजे काय, तर तंतुवाद्याच्या साहाय्याने योग्य रचना सादर करणारे संत कवी. ओके. हे प्रत्येकांशी ओळख कवीची झाली होती. त्यानंतर अनेक कवींच्या कविता वाचनात आल्या. या पुस्तकांचं मी जाणीवपूर्वक वाचन केलं. तेव्हा एकच विषय वेगवेगळ्या साहित्यिकांनी कसा मांडला हे समजलं. कारण एक विषय, कुठलाही एखादा ठराविक विषय असेल, प्रत्येक साहित्यिक आहे, प्रत्येक लेखक आहे, कवी आहे, त्याचा त्या विषयाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो, तो वेगवेगळा असतो. ओके. तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण वाचत असतो, पाहत असतो आणि आपलं मत मांडत असतो. एखादा विशिष्ट लेखक आवडला, की त्यांचा पाठपुरावा करून मी त्यांची अनेक पुस्तके वेड्यासारखी वाचली. म्हणजे एखादा लेखक आवडला, की त्या लेखकाची जेवढी काही पुस्तकं असेल, जितकी जास्तीत जास्त पुस्तकं असेल, तेवढी पुस्तकं शोधून कवीने वाचलेली आहेत. आपल्या या लेखकाने किंवा कवीने वाचलेले आहेत. ओके. ॲक्चुअली हे लेखक पण आहेत. आता हे पाठ वाचतोय त्यांचा म्हणून ते लेखक सुद्धा आहेत आणि ते कवी सुद्धा आहेत. कारण त्यांनी इतके कविता संग्रह लिहिलेले आहेत. ओके. एकलव्याच्या गोष्टीसारखं आहे हे. ओके. म्हणजे तेव्हा पुस्तकांचा खूप खोल परिणाम माझ्या मनावरती झाला. या पुस्तकांचा खूप खोल परिणाम यांच्या मनावरती झाला. माझे दुसरे गुरु म्हणजे मला आयुष्यात आलेले अनुभव. अनुभव हा दुसरा गुरु आहे. अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात. आपलं जगणं समृद्ध करतात. माझ्या काही कविता या मला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहे. त्यापैकी एक कविता म्हणजे दमलेल्या बाबाची कहाणी. म्हणजे अनुभव हा एक दुसरा गुरु सांगितलेला आहे आणि अनुभवाने सुद्धा आपल्या लेखकाला भरपूर काही शिकवलेलं आहे. म्हणजे माझ्या कविता या मला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहे. म्हणजे जे अनुभव त्यांना आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहेत, ते अनुभव त्यांनी कवितेच्या माध्यमातून उमटवलेले आहेत अक्षरांच्या रूपामध्ये. ओके. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात सतत दौरे सुरू असतात. माझी मुलगी लहान होती तेव्हा दौऱ्यांमुळे मला तिच्यासाठी अजिबात वेळ काढता येत नसे. कार्यक्रमाहून रात्री अपरात्री घरी यायचो, तेव्हा माझी चिमुकली झोपलेली असायची. काही वर्ष अशीच पैसे कमवण्यात गेली आणि एके दिवशी जाणीव झाली, की जिच्यासाठी आपण हे सगळं करतोय, तिला आपण वेळच देऊ शकत नाही. या अवस्थेतून जन्म झाला दमलेल्या बाबाची कहाणी या कवितेचा. ही कविता ऐकल्यावरती बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे. कार्यक्रम झाल्यावर बरेच लोक भेटायचे व म्हणायचे, "तुम्ही आमचीच व्यथा मांडलेली आहे." असंख्य बाबांशी या कवितेच्या माध्यमातून मी जोडलो गेलो. त्यामुळे असे अनुभव माझ्या कविमनाचे गुरु आहेत. म्हणजे अनुभव गुरु आहे. म्हणजे ही दमलेल्या बाबाची कहाणी ही जी काही कविता आहे, ती कशी सुचली? त्यांचा प्रत्यक्ष अनुभव होता, की आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम खूप गाजला होता. हा कार्यक्रम तुम्हाला YouTubeवरती सुद्धा पाहायला मिळेल. आयुष्यावर बोलू काही याच्यामध्ये खूप सुंदर, सुंदर गाणी आहेत. ती तुम्ही ऐकू शकताय. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना खूप फिरायला लागायचं आणि हे कार्यक्रम म्हटल्यावर ते खूप दूर-दूर असायचे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम असायचे. त्यामुळे घरी यायला खूप उशीर व्हायचा आणि आपल्या मुलीला वेळ द्यायला त्यांना मिळायचा नाही. आणि याच परिस्थितीमधून कविता सुचली दमलेल्या बाबाची कहाणी. दमलेला बाबा म्हणजे काय? बाबा दमलेला आहे. कसा दमलेला आहे? काम करून दमलेला आहे. बाबा सकाळी लवकर जातो. जेव्हा ती चिमुकली झोपलेली असते, तेव्हा बाबा उठतो आणि उरकून कामाला जातो आणि कामावरून यायला इतका उशीर होतो, की त्यांची जी चिमुकली मुलगी आहे, ती शाळेतून येऊन क्लास, अभ्यास करून, खेळून, भागून ती सुद्धा झोपलेली असते आणि झोपल्यानंतरच बाबा येतो. म्हणजे मुलगी उठायच्या आधी बाबा घरातून जातो, काम करतो, दमून येतो आणि पाहतो तर काय आपली चिमुकली झोपलेली आहे. झोपल्यानंतर तो घरी येत असतो आणि याच्यातून दमलेल्या बाबाची कहाणी जी आहे ती त्यांना म्हणजे ती कविता त्यांनी लिहिली आणि अशाच प्रकारची आहे कविता. तुम्ही ऐका YouTubeवरती सुद्धा तुम्हाला हे गाणं मिळेल, दमलेल्या बाबाची कहाणी. शेवटी मी एकच सांगेल, ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा, विद्या, कौशल्य, ज्ञान मिळतं म्हणजे ज्यांच्याकडून प्रेरणा मिळते, विद्या मिळते, कौशल्य मिळतं, ज्ञान मिळतं, ते सर्वच आपले गुरु असतात. त्यांच्याबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा. गुरूंच्या प्रती कृतज्ञता असावी आणि आदर असावा. मी जसं पुस्तकालाच गुरु मानलं, तसं कदाचित तुमचे गुरु तुमचे आई-वडील असतील, दादा-ताई असतील, शाळेतले शिक्षक असू शकतात. त्यांच्याविषयी कायम आपण आदर बाळगला पाहिजे, रिस्पेक्ट ठेवली पाहिजे. त्यांच्याकडून मार्गदर्शन जरूर मिळवा. पण स्वतः शिकण्यावर भर द्या. म्हणजे शिक्षकांकडून, गुरूंकडून मार्गदर्शन घ्या, पण आपण स्वतः शिकलं पाहिजे. शिकवणं अवघड आहे, शिकणं खूप सोपं आहे मित्रांनो. स्वतः शिकण्यावरती भर द्या. स्वतःच नवनवीन गोष्टी, प्रयोग, कौशल्य व ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रयोगशील वाटचालीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दुसरा धडा आपण म्हणू शकतो, पुस्तक माझा गुरु हा धडा आपण पाहिलेला आहे.
तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढचा जो काही मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपण हा स्वाध्याय जो आहे स्वाध्याय आपण पुढच्या आपल्या एका व्हिडिओमध्ये पाहूयात. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबू. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.